मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। शेवट काही राजकीय नेते मंडळींना निलेश लंकेंचं नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नाही। या जिल्ह्यात पारनेरला बदनाम करण्यापेक्षा, पारनेरचं कुठलं कनेक्शन जोडण्यापेक्षा शिर्डीमध्ये काय चालू हे पाहिलं पाहिजे। तुमचं तर इतकं म्हणजे केविलवाने स्टेटमेंट होतं एक दिवस की शिर्डीतलं बाबांनी चालू केलेलं अन्नछत्र, त्या अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढती, हे स्टेटमेंट तुमच्या तोंडून येतं। त्या ठिकाणी एका सचिन गिधे नावाचा शेतकऱ्याचा मुलगा व्यवसाय करण्यासाठी शिर्डीत आला, त्या मुलाला जाळून मारलं, त्याची डेड बॉडी सुद्धा मिळाली नाही। त्याबाबत आष्टीचे आमदार दस साहेबांनी सुद्धा स्टेटमेंट केलं। ते मारणारे आरोपी कोण? आरोपी तिथं पोकळे नावाचा, दीपक पोकळे नावाचा ग्रस्त त्यामध्ये आरोपी सिद्ध झाला। त्याच्यावर 18 केसेस गुन्हे त्याचे डिटेक्ट झाले, 18 गुन्हे, 307 सारखे, 302 सारखे। त्याच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला कोण, हे तुम्ही पाहिलं का? तुमच्या ज्यावेळेस तुमचा नागरी सत्कार शिर्डीमध्ये झाला, तुमच्या हारामध्ये कोण, हे तुम्ही आधी पाहिलं पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे। ग्रोवर सारखा फायनान्स घोटाळा झाला, 1200 कोटी रुपयाचा। साळवे नावाचा जो घोटाळा करणारा ग्रस्त होता, तो कोणाचा कार्यकर्ता होता? ह्या टीमला अटक न करण्यासाठी यांना का सवलत दिली? एका API कडे तपास का दिला? ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही आधी बोललं पाहिजे। तर तुम्ही पारनेरकरांना निलेश लंकेंवर बोलण्यापेक्षा तुम्ही गुन्हेगारी, शिर्डीची गुन्हेगारी थांबवा, ही सगळी महत्वाची ही थांबवली पाहिजे। मग पारनेरकरांना बदनाम करा, निलेश लंकेनला बदनाम करा, या सगळ्या गोष्टी तुम्ही या सगळा वेळ असा चुकीचा घालण्यापेक्षा तुम्ही कामात वेळ द्या। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।